अंदाज सांगतो, पाऊस पाहिजे का तुम्हाला? तुम्ही म्हटलं लगेच सांगतो कधी येणार आहे. आज आहे 13 जून 2026. आज देखील तुम्ही इथून हे बियाणं घरून गेल्याच्या नंतर या कळंबमध्ये इथं थोडा पडल, पण मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर 14 तारखेपासून हे पाऊस वाढत जाणार आहे. मात्र तुम्ही बघा, 11 तारखेला मात्र तुमच्याकडे 18 तारखेपासून ते 29 जून पर्यंत दररोज तुमच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि हे तुमचे जे बियाणं नेलेले त्याची पेरणी होणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम तुमच्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर 21 जून पासून तर तुम्हाला सांगितलं तो शिवसाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 21 जून ते 30 जूनच्या दरम्यान पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातली शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, आता साहेब म्हणून लागले यावर्षी एल निनो आहे. तुम्हाला सांगते एल निनो वगैरे काही नाही. यावर्षी तुम्हाला सांगतो सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, पिकाला लागल तसा पडणार आहे आणि यावर्षी शेतकरी मालामाल होणार आहे. तर जेमतेम सरासरी इतका कसा, हे तुमचा धाराशिव जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये दरवर्षी पाऊस कधी पडतो? 650 ते 700 मिलीमीटर पडतो. पण 2024-25 ला काय झालं? 1200 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे 2 पावसाळ्यात इतका पाऊस पडला. तसा 26 ला पडणार नाही. पिकाला लागल तसा पडणार आहे, मात्र पिकं चांगली येणार आहेत, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एल निनो बद्दल सांगायचं सगळ्यात महत्वाचं खूप काही आहे, पण तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो. तुम्ही बघा, इंग्रजी महिने कधी असतात? ते इंग्रजी महिने जानेवारीला सुरू होतात आणि हे जे एल निनो आहे ना, हे एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवतो. आपल्या इकडे पेरणी कधी होते? जून महिन्यामध्ये. जानेवारी मध्ये महिना सुरू झाला, जून मध्ये पाऊस आला आणि एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवणार आहे. मग डिसेंबर मध्ये एल निनो उद्भवणार आहे, त्याच्या आधीच आपला पाऊसच निघून चालला. म्हणून एल निनो असं या नसो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार, हे गणित सगळ्यांनी लक्षात द्यायचं. आपल्या महाराष्ट्राला 2 समुद्र आहेत, एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीचा समुद्र. जरी अरबी समुद्रातून पाऊस नाही आला तर बंगालच्या समुद्रातून पाऊस येतो, सगळ्या शेतकऱ्याची पेरणी करून टाकतो. हे निसर्गाला शेवटी मान्य असतं. म्हणून म्हणतो यावर्षी एल निनो असं या नसतो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर हे सांगत असताना तुम्हाला सांगतो, यापुढे